किसनाला पाहिलं का रे? सकाळी नोकरीसाठी जालनाला गेला होता, घरी अजून आला नाही. नानी गाडी बिडी घेऊन गेलता काय? हा ना. पंक्चर झाली आपण त्याची गाडी आणि रस्त्याची पार चाळण झाली आहे ना. नानी तुझा घरी येईल तो, दिसला तर देईल त्याला लाडू. भाग्या, माझ्या किसनाला पाहिलं का? नाही, मी आत्ताच बाहेर जाऊन आलोय, मी काय पाहिलं नाही त्याला. तुम्ही पाहिलं? नाही पाहिलं. होय, चला चला बघू. नानी, मला माफ कर. मी साहेब व्हायची तुझी इच्छा पुरी करण्यासाठी मी रात्रंदिवस अभ्यास केला. पण तुला कसं सांग, आपल्याला आरक्षण नसल्यामुळं मला नोकरी नाही मिळत आली. नानी, तू म्हणायचीच किसने लग्न कर, मी हा म्हणून चालढकल करायचो. नानी, कुठला बाबा आपल्या काळजाच्या तुकड्याला कन्यादान कोयता बेंग फोटो काढा. याच्या दारात बांधलेल्या गुरागत झाले. आज नवदा त्याचा बळी जाणारच. नानी, मला माफ कर. तुम्ही आता एक मुलगा आलता ना, तो गावातला बघ, झाडाला चढून बसलंय फुकटात. देव झालाय. पार झाडाला चढून बसलंय. मी खाली उभा राहते, माझ्या अरे बापरे, बहीण बरं आलं ते यायच्या बहिणीच पोरग होते बनालीवर उभं राहिलं. हा, हे चला 2 नंबरला बनालीवर होतं डावळ्या. सारी शूटिंग तिथे चालू अंतरवाली मध्येच केलं. अंतरवाली मध्ये झालं, पुरे अंतरवाली मध्ये आपलं. मग आता पुढं? हा, आमचा पक्ष 60 वर्षापासून या देशावर राज्य करतो. तुम्ही योग्य ठिकाणी आलो. आमचा पक्ष तुमचा लई फायदा करून देईल. साहेब, आम्हाला फायदा नाही, आम्हाला वायदा पाहिजे तुमच्याकडून. दिला. काय पाहिजे बोला. मराठा समाजाला आरक्षण. अयो, अरे बुटाचा मुका. येतो आम्ही, चला. बसा बसा हो बसा. तुमचं म्हणजे हे गाव 2 तुकडे असंच आहे मग. हा? साहेब, महाराजांचा मावळा आहे मी. ध्यानात ठेवा, तलवारबाज मावळ्याच्या घोड्याचा आणि कुणब्याच्या बैलजोड्याचा नाद करायचा नाही. आईला लई वारी बोलतो तू. हा, जम हे तेरे में.
असं करा, या आमच्या पक्षात. हा? तुमचं म्हणणं पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालतो. होय? हा, हे आण नियुक्तीपत्र. हा, घ्या. हे फोटो काढ पेपरासाठी. सागऱ्या 10 दिवस होऊन गेले दादाची नियुक्ती होऊन, तरी बातम्या चालूच आहेत पेपरामध्ये. पाटील, आता आम्हाला काय माहित नाही, पार्टी पाहिजे कडे का सागर? तू नुसतं पार्ट्याच मग पीठ मागे. काय एखादं 4 येण्याचं शाळेचं गुत्त तरी मागायचं. हे मराठा आरक्षणाचं काय मागत बसला? अरे तुला काय आरक्षणाचं महत्व कळणार आहे? जाऊन विचारते पोरांना ज्यांच्या 2-2 मार्कांनी नोकऱ्या गेलेत. जाऊन विचारते पोरांना ज्या डीएड करून ना दुसऱ्यांच्या ऊस तोडायला जातात. जाऊन विचारते कुटुंबांना ज्यांच्या एकुलत्या एक लेकरानं जीव दिलाय आरक्षण नसल्यामुळं. जंगलातल्या वाघांना परसर कशी ताणून ठेवले, हंटर दाखवू दाखवू नाचवाले. अरे मी बाबा असंच बोललो रे, एवढं काय मनाला लावून घेतोस? 100-150 डोमकावळं निवडून दिलं ना आपण आपल्या जातीचं. नुसतं मला पाहन पान फुलवा. अरे आरक्षणाचं नाव जरी घेतलं ना त्यांच्या पुढं तरी तोंडाला चिकटपट्ट्या लावल्यासारखं गप्प बसतात. आपल्या समाजाची ताकद कळलं नाही यार त्यांना. जेव्हा मराठ्यांचं वादळ एक होईल ना तेव्हा सगळा देश हादरत. पण दादा, आत्ताच्या काळामध्ये मराठी एकत्र येणं मला लय अवघड वाटतं. आणि कमाल मला अशी वाटते की आपल्या शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये सगळे मराठी एका झेंड्याखाली आणले. कस काय आणले असतील? प्रश्नच पडतो मला. जाणीव महाराजांनी जाणीव करून दिली त्यांना. ह्याच्या त्याच्यासाठी आपापसात लढू नका. सगळे एक होऊन आपल्या भूमीसाठी, हक्कासाठी आणि स्वातंत्र्यासाठी लढा. आज महाराज असते तर हा, जर महाराज असते ना मराठ्यांनी जगावर सोड चंद्रावर सुद्धा भगवा पडकिवला असता, ती बी किल्ला बांधून. जय शिवराय. जय शिवराय. जेम्सेन नावाच्या परदेशी इतिहासकाराने शिवाजी द हिंदू किंग ऑफ इस्लामिक इंडिया या पुस्तकात शिवाजी महाराज आणि जिजामाता यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल आज पुण्याच्या भंडारकर संस्थेवर ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जोरदार हल्ला करत तोडफोड केली आहे. यांच्या तर महाराजांची बदनामी करायला लागला का आता? आणि सरकार काय झोपा काढतंय काय? स्वयंपाक तयार आहे, जेवण करून जा. तुम्ही घ्या जेवून, मी कारखान्यावर वापस आल्यावर जेवतो. ओ पाटील, हे सागरे, हे बघ हे काय करतात. राजीनामा लिहिले. काय बोलणार आता? हो दादा, जिल्हाध्यक्ष पद आहे, मानानं चालत आलंय. कशाला पायदळी तुडवत आहे? जरा सबुरीनं घ्या की. अरे तुम्ही घ्या सबुरीनी. तुमच्या अंगात काळं रक्त असेल थंड पडलेलं, पण या वाघाच्या अंगात ना रक्त बी भगवत वाहतंय आणि ती बी गरम लावा रसावानी. अरे आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्या दैवताचं देवघर म्हणजे राजमाता. एक वेळ मराठा दगा फटका करणाऱ्याला माफ करेन, पण महाराज आणि राजमाता बद्दल अपमान खपून घेतला जाणार नाही. महाराज, आज तुमची शपथ खाऊन सांगतो, या मनोज जरांगेचा आजपासून राजकारण्याला कायमचा राम राम. या खोडीत जवळ जीव आहे ना तवर समाजासाठी, समाजाला सन्मान मिळवून देण्यासाठी जगणार.
आपल्या समाजातली पोरं आज शिकून सवरून दुसऱ्याच्या चालणे जातात की नाही जातात? कित्येक पोरं आज ऊस तोडायला जातात. आपल्या समाजातल्या कित्येक पोरांनी आज नोकऱ्या मिळत नाही म्हणून आत्महत्या केल्या का नाही केल्या? ही सगळं कशामुळे होतोय? फक्त समाजाला आरक्षण नाही म्हणून. आणि आपल्या मराठा समाजाने गावात कायमची मोठ्या भावाची भूमिका बजावली. गावात तळी मंजूर झाली की मराठ्यांनी नम्र नावावर करून द्यायचं. उदान कायदा आला तेव्हा जमिनी कुणी दिल्या? मराठ्यांनी दिल्या. सिलिंग कायदा आला तेव्हा कसणाऱ्यांच्या नावावर मराठ्यांनी जमिनी करून दिल्या. अशा पिढ्यानपिढ्या वाटण्या होत गेल्या. कधी काळी माझा 200 एकरवाला शेतकरी आज 2 एकर कोरडवाहू जमीन कसतोय. काय? आणि राजकारणी काय म्हणतात की मराठा समाज लय श्रीमंत आहे. अरे बिट्ट्या हो, तिथं एसीत पासून काय गप्पा हाणता तुम्ही? जरा एकदा गंगकडे येऊन बघा एकदा आमचं काय हाल चालले. यांना ना काय केलं पाहिजे माहिती का? इकडे जरा ढेकळात फिरवलं पाहिजे, म्हणजे कुठून धसकाटक कशी घुसत्याने यांना जरा कळलं. हे बघा, या विषयाचं गांभीर्य लक्षात घ्या आणि आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढायला एकजुटीनं सज्ज व्हा. दादा काय भारी बोलता राव तुम्ही, एकदम गंगाची भाषा. आपलं कसं दुसऱ्यासारखं अवचळ बोलत नसतं. अहो पाणी देता का? तुंप देता का? आपलं फुलं आगळं पगळं बोलणं असतं. म्या मपलं आपलं तुपलं बोल राडा. माझ्या समाजाला महा बोललं कळतंय ना, विषय संपला. पण दादा आपला कामाचा व्याप वाढतोय आणि त्याच्यात तुम्ही म्हणता की आंबड तहसील कार्यालयावर मोर्चा काढायचा. कुठून आणायचे पैसे? समाजासाठी चांगलं काम करतोय आपण, निघत असतो काहीतरी मार्ग. बरं तुम्ही आता काना उरका बरं, मला जरा माथुरीला जाऊन यायचं. का? कशाला? काम आहे जरा माझं. कोण येतील ती लोक? ते मराठ्याचे पोट्टे आहेत. ते आरक्षण का काय ते नाही चाललं का? त्यासाठी गावागाव फिरते. आरक्षण म्हणजे गणकाळातली मासं वाटलं काय? जा तिकडे म्हणावा सरकार दरबारी, गावाची शांतता बिघडता काय? कालच आपला सगळा विषय झालाय ना, यातली 10 गुंठ ऐकायची मला. यायची का नाही सांग? काय तुला एवढी नड पडली? इथं माया समाजाची पोरं जीव द्यायला लागले, नोकऱ्या नाही म्हणून. त्यांच्यासाठी आंदोलन करायचं मला. काय काय म्हणून घर घाले धंदे करायला? घरच्या भाकरी खायच्या आणि लष्कराची कामं करायची. आता तू पंडितून ज्ञान शिकवायला लागला काय मला? यायची का नाही सांग, नाही दुसरं गिऱ्हाईक बघायला. उगं बांधा बसून शेंगा आणतंय. ठीक आहे, बसू उद्या सावद्याला. मग असं जरा चला, मी पांढऱ्या शिंगीला जाऊन येतो. आणि हा, पैसे सगळे एका टायमाला पाहिजे बरं का, तुकडं चालणार नाही. एक रकमी पैसे घे. हा, काय भानगड आहे वो? आज अंगणात कसली गोलमेज परिषद बसली? काय लागलंस तू? मी ऐकलंय की माथुरची 10 गुंठ जागा घेतलीस तू. माया आधी येऊन बातमी धडकली बुवा. नेटवर्क बरी आहे तुमचं. पण शेती काय केलीस तू? शागडला जाऊन पत्ते कुठतोस काय? नाही होणार ना, तसला नाद नाही मला. एवढा फालतू नाही मी. पुरा आपला आंबळ शागड झाला. अरे बाबा कशाला ऐकली? मला पैशाची गरज होती म्हणून ऐकली. या पोरा बाळांना काय भिकायला लावणार आहेस का? अरे 3 पोरी आहे त्या पदरात, त्याचा काही विचार केलास का नाही? त्याच्यासाठीच करतो नाही सगळं. हे असं शेती कोण? अहो ना ना, उद्या जर मराठ्यांना आरक्षण भेटलं ना, ही आपलीच पोरं सुखात जगत्यान. अरे पण तूही पोरा दुःखात जगते, त्याचं काय? याच्यामुळे आपला समाज मागे राहिला. मी पाटील, मी देशमुख, मी 96 कोळी, मी 12 माशी. याच्यामुळे पर मराठा समाज 12च्या भावात चालला ना. टाके शिरले कोणाच टाक. सर बोला ना. गंध काय लावतोय, काय गंजा काय लटकवतोय.
अरे काम धंदा सोडून सगळा गाव फिरतोय लोकांना भयभीत करत. काय ते आरक्षण मागू नये आरक्षण. निवांत आहे. नाना तुम्ही हात धुवून घ्या. जाणार होतो अमोल सर मी ताट वाढते. तू त्याच्या चुकांवर टाकून टाक. कुठे कसं काढून आली काय बोलतोयस त्याला नवरा म्हणून? ती तरी काय करेल, खडकावर धडका मारून तिथंच कपाळ फुटत आहे. तो बाबा काय ऐकत नाही. बसा तुम्ही जेवायला. जेवायला वाढते. मला नाही जेवायचं. झालं का समाधान? घराची शांती भंगून टीव्ही चालू आहे त्याची होती. नाही नाही हे नाही मला पिक्चर दाखवणार. नाना तुम्ही कुठे आहे? हो नाना. नाना उठा बरं, 2 घास खाऊन घ्या. उगं माझ्यामुळे ह्या अन्नावर राग काढू नका. उठा उठा, 2 घास खाऊन घ्या. नाही नाही पिक्चर आहे जो जरा घ्यायचा. नाना तुम्हीच म्हणतात ना, एक बीज जमिनीत पुरलं त्याचा 1000 बियाचं कणीस तयार होतं. आपल्या समाजाचं जर भलं होत असेल तर त्या ब्यासारखं कुणाला तरी जमिनीत मुरून घ्यावंच लागेल ना. आणि सगळीच जर म्हणजे मला कळसवायचं तर पाया कोण होईल नाना? कर तुला पाहिजे तर. पहिल्यापासूनच तुला पटते तेच करतात. पण नाना माझी जबान आहे तुम्हाला की मायामुळे तुम्हाला समाजात कवाच मान खाली घालायची वेळ येणार नाही. तुमच्या डोक्या शपथ, तुमच्या डोक्या शपथ मी गौरी कापून जरी टाकलं नाही. लई मोकळी आहे. नाही तुमचं ध्यान नाही लगी. तुम्ही आधी खाली उतरा. उतरा की. 10 मिनिटं झाली घरी उतरा ना, उतरा की. अम्मा सोबत चला बरं. हा चला, आपण दोघं मिळून शोधू माझ्या किसण्याला. पायापेक्षा जास्त तुमचं ऐकतो. तो मला म्हणायचा फोन उचलीत नाही. ते कलेक्टरच्या अवलाद तुम्ही हे पाठवतो, लेटर पाठवतो. लई मान दिला मराठ्यांना. नोकऱ्या दिल्या 50 वेळेस सांगितलं. गडावर लष्करात लेटर पाठव त्याला. मी एक नोकरी दे ना. नाही जाऊ एकच एक नोकरी द्या की. नोकरी लागली ना की त्याचं मी लगेच. सारा लाईव्ह करणार मी आमच्या लोकांना. तुम्ही यायचं बरं का. फेसबुक लाईव्ह करू का? शूटिंग चालू आहे. तुम्ही आई साहेब शंभूराज सगळ्यांनी यायचं. सुनबंद आवाज मध्ये युट्यूबला फोनच उचलीत नाही. महाराज पण आपली आत्महत्या का आणून त्याला 4 वेळेस फोन केला. सांगितलं तुम्हाला एक वेळेस केला. त्याची पार रया गेली. एवढे गाण तुम्ही सांगा कुठे यायचं. मी सकाळी सगळ्याला तुम्ही एकदा या ना हो. तुम्ही आलात ना. फक्त माईच्या माईच्या ना फक्त तुम्ही सर 2दा फोन केला. नंदू अग्रवालला 3दा केला. महेश अग्रवालला बी ते बी आत्मीयतेने एवढं प्रेमानं घेतलं ना तेवढं मी कधीच नाही. मी म्हणत नाही. मला ते 9 लाख मला सांगा पिढे घ्यायला लोकांचे पत्र बदलून झालं 100-1 वर आलेला. मी नाही म्हणत नाही. लक्ष्मी आपल्या घरून देते ना नांदून घेऊ. पण विषय त्याची इच्छा काय तुम्ही म्हणले तसं बघा. तुम्ही त्याच्यापेक्षा अजून किती घ्या महिने का तुम्ही शेणखू घालायचं काय देतात. बरोबर या टायमाला माई वाट बघत उभी असतात तिथं. मामीला पवारतो. माया उशीर माया किसना येईल. आता नोकरी शोधायला गेलाय. काहीच अडचण एक तर त्याला नोकरी मिळाली ना. असं सांगू लागेल तू अखेसना जाऊन 2 वर्ष झाले पण तुला हे मावळा शब्द देतो. मराठा समाजात दुसरा किसने होऊ देणार नाही. मी लढणार आरक्षण मिळवून देण्यासाठी. हा मग
ते तुम्ही त्या दिवशी बोलले मला भाऊ तुमचं असं काही मी म्हणलं नाही हे मी नाही करू शकत एकदा शब्द दिला आणि मग मी आपलं अडचण आणली ह्या टायमाला जातीर जरा काय हो, कसला विचार करताय? मी मारू मग यायची भाऊ आपण त्याला आत्म्यातून प्रेम केलं. अहो काय झालं सांगा मला. नाही तसं नाही अहो ते जाऊ दे ना आपलं ते नाही आपलं वैयक्तिक काय विषय ते काय आता समाजाची पण जबाबदारी वाढली. आता आणि तुम्ही ती पण म्हणले पोर्ट्रेट 4 आलं. वेळेस पिढीला फोन केला तुम्हाला स्क्रीनशॉट टाकतो आजच नका काळजी करू तुम्ही, मी आहे ना. भेटायला येऊ का त्यांनी अगं फोन पण बरं जाऊ द्या अग्रवालला फोन केला महेश भाऊला अर्धांगिनी म्हणता मग ते काय फक्त मिरवण्यासाठीच का? ते सुद्धा एवढं अपडेट घेतला तुमच्या सुखात मी अर्धी, अपडेट तुम्ही विचारून बघा तुमच्या त्याच्यापेक्षा दुःखात update मी काय अर्धी. घेतलं शब्द पुढं आणि तुम्ही म्हणले ना सध्या फोन नका करू मग तुमच्या जबाबदारीत मी अर्धी नसेल. पायरी बी चढत नाही मरेपर्यंत यायची माझ्या पद्धतीने तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही तिकडं लढाई लढा, मी इकडे लढते. आणि हा कोण बेचले की आपण त्या हे हात भाकरी बाजू शकतात, काढलं सर उरलेला तर शिवर बी टाकू शकतात. तरी आपण कोणाला हरू शकत नाही. तुम्ही काळजी नका करू, मी आहे. काय करू राहिले शेवट मग तुम्ही सांगा कधी करायचं तुम्ही उद्या बोलून सांगा येसून सोडा सध्या सगळेच येसून सोडा. मुंगी यायला लागल्या ना त्याच्यावर. हा ना यार कुठे दे त्याला स्क्रीन साफ कर रे. अर्ध्यातून डाऊन दिसायला लागली ती. तुम्ही 80% डिपार्टमेंट म्हणून देत नाही तुम्ही फक्त सांगा. हा हा आता आली बरोबर आहे. आली ओके बोला एकदम तुम्ही मला फोन करा मी कधी काहीच अडचण नाही. 100% म्हणजे आम्ही लिहून सकाळी 8:30 बरं पुन्हा जीव पेरलाया बरडावरी पोट्यान पाठ झाली एकही जरी काळजात आली नाही कधी फितुरी निखाराची वाट ही जरी उधळीन जीव तुझ्या पायी रमानसा उधळीन जीव तुझ्या पायी उधळीन जीव तुझ्या पायी रमानसा उधळीन जीव तुझ्या पायी. तुझ्या पायी रमानसा उधळीन जीव तुझ्या पायी उधळीन जीव तुझ्या पायी रमानसा उधळीन जीव तुझ्या पायी. लावला या मातीचा टिळा मस्तकी दूर गेलो भसार जळाली भीती ओ
लावला या मातीचा रटिळा मस्तकी दूर गेलेलो भसार जळाली भीती खांद्यावरी भलाईची आली पालखी ठेवायाची नाही आता कधी खालती आल्या गेल्या दुकाळाच्या आपदा जरी पुजला इमानाला बायको परी जगण्याची झाली पंढरी उधळीन जीव तुझ्या पायी रमानसा उधळीन जीव तुझ्या पायी उधळीन जीव तुझ्या पायी रमानसा उधळीन जीव तुझ्या पायी काय करताय तुम्ही? हे काय हत्तीच्या कानातून आलो काय? इथं मला पाठीमध्ये यायला माझा समाज पावसात बसलाय माहितीये ना, आणि तुम्ही डोक्यावर धरले. काढा चला. इथं मी काय कोण लागून गेलो काय? आणि मी तर आता आरक्षण घेतल्याशिवाय कसा ताटत नाही. काय बी होऊ द्या. ज्यांना सर्दी पडशाचा तरस आहे ना, त्यांनी आताच आपलं चंबू गबाळ घेऊन घराकडे हळूहळू जावा, नाहीतर दुसरंच काही तर व्हायचं. आणि मरणाची भीती बाळगणारा लढाई कधीच जिंकत नसतो. आणि माझं तर तुम्हाला माहिती आहे, मी स्वतःशीच कधी हारलो नाही. त्या सरकारशी काय हरण कधी. अरे काही होऊ द्या, आता आरक्षणच. आरक्षण घेतल्याशिवाय हटत हा कसे आपला आंबड बाई पाहून घ्या आपला आंबड. सॉरी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे. काय म्हणजे मला भूक सहन होत नाही, त्याचा आलाच तो समर्थन द्यायला. अहो साहेब, उपोषण करते म्हणतात इथं मती पाहिजे आमच्या होता आपला मान्य आंबड. झाले नाहीत ना, नदीमध्ये उडी मारून जलसमाधी घेऊ. बहुतेक थोड्या वेळाने येतील बाहेर परत. साहेब, तुमचा सभा खूपच विनोदी दिसतोय राव. आता काय करणार, कामाचा लोडच एवढा आहे. हसत खेळत राहिलं म्हणजे 10 वर्ष आयुष्य वाढेल माझं. एक मिनिट. फुकायला गेलं रे ते. हा कोण हाय कोण तो कबीर सिंग? मनोज जरांगे पाटील. ठेवायचं तिकडे टोपड्या. साहेब, त्यांच्या रंगावर जाऊ नका. त्यांच्या डोक्यामध्ये ना 10 हत्तीचं बळ आहे. बर, स्पॉट कुठला? जुन्या पुलावर. त्या आमच्या हद्दीत नाही ना. तुम्ही एक काम करा, नाव काय तुमचं? पत्रकार सुभाष काळे. काय साहेब, तुम्ही एक काम करा, गेवराई पोलीस स्टेशनला फोन करा. हे प्रकरण आमच्या हद्दीत नाही. हा ठेवू का? नाही लोड कामाचा. नमस्कार साहेब, पत्रकार सुभाष काळे बोलतोय. नमस्कार, बोला. शहागडच्या जुन्या पुलावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आमरण उपोषण करत आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत ना, तर पाण्यामध्ये उडी मारून जलसमाधी घेणार आहे म्हणतोय. हो का? कुठला पूल म्हणाले? जुना पूल. हो का? आली का अडचण आता? काय झालं साहेब आता? अहो, तो पूल आमच्या हातीमध्ये येत नाही पत्रकार साहेब. गोदावरीच्या अलीकडच्या काठापासून आमच्या हात सुरू होते. तुम्ही काय करा, शहागड भेटला नाही तर अंबड पोलिसाला फोन करा. हे चल बाबा. याला बरं आताच पडायचं होतं, पण पट्याव पाऊसच काय.
ही जरी माझ्या अंगावर पडली ना तरी मी मागे हटत नसतो. हा. त्या फलकाचं काय झालं? त्या फलकाची उडी पडी म्हणे जाय गंगेत पास करायला. हो पाटील, ही उपोषण करायची जागा आहे का? अहो आम्ही काय तुमचा रस्ता अडवलाय का वाहतुकीची खोळंबी केली? इथं आम्ही गप संविधानाच्या मार्गाने शांततेत आम्हाला उपोषण करतोय ना. बरं उठा आता, तुमच्या ज्या काय मागण्या असतील त्या आंबट तहसीलदारांना द्या, ते करतील मागण्याचा विचार. तुमचं नाव काय? सरला फोन ला आपल्या मॅडमला देऊ. राऊत साहेब. इथं काय हुरडा पार्टी चालली काय? का ते हिरापूरच्या जनावरांचा बाजार भरलाय? साहेब तुम्ही तुमचं काम करा ना. आणि लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. उभं राहायचं पर्वत करून इथं वातावरण खराब करू नका. आणि साहेब जोवर मायबाप जनता आमच्या पाठीशी आहे ना तोवर मराठा कोणाच्याच बापाला घाबरत नाही. या आंदोलन स्थळावरून मात्र अंबड पोलीस आणि गेवराई पोलीस यांच्यात जणू काही लोटालोटीची स्पर्धा चालू आहे. दोन्ही पोलीस स्टेशन हे उपोषण स्थळ आमच्या हद्दीत येत नाही म्हणत हात वर करताना दिसत आहे. व्हॉट हॅपन? हे चाललंय काय? किती लेझीपणा तुमच्या कामामध्ये. तुम्ही काय लोक मरण्याची वाट पाहतात का? सॉरी सर, मी रजेवर होतो. कुलकर्णी सरांकडे चार्ज होता. गेल्या 5 दिवसापासून ते तरुण पावसात उपोषण करत आहेत. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात. त्यांचं नक्की म्हणणं काय? सर, मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी आहे त्यांची. जा त्यांना भेटा. त्यांचं काय म्हणणं आहे ते मला कळवा आणि त्यांना विश्वास द्या की त्यांच्या मागण्या आपण शासनापर्यंत पोहोचू. सर, ते उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. सरकारने मराठ्यांना आरक्षण जाहीर करावं, नाहीतर ते जलसमाधी घेतील अशी धमकी देत आहेत ते. जा पटकन आणि व्यवस्थित हँडल करा. मराठी जितके रागीट आहेत तितकेच मायाळू सुद्धा आहेत. मराठ्यांचा इतिहास मी वाचलेला आहे. मराठ्यांनी एखादी गोष्ट करायची ठरवली तर ते निश्चित करतातच. मी सीएम साहेबांशी बोलतो. या आपण. येस. आपण पाहत आहोत मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी गेवराई आणि अंबड तालुक्याची हद्द असणाऱ्या शहागडच्या पुलावर आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी अनेक गावातून लोक आलेले आहेत. एक मराठा, एक मराठा, मराठा ए ते हात कोण अंतर मध्ये आरक्षण आमच्या हक्काचं, हा? आरक्षण आमच्या हक्काचं, एक मराठा. साहेब, शासनाने मराठा आरक्षणासाठी समिती नेमलेली आहे. समिती अभ्यास करून अहवाल देईल आणि आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल. कवर अभ्यास करता म्हणावं आता. इथं आमच्या मराठा समाजाची लेकरं मेल्यावर का त्यांच्या मराठीच वाट बघताय? शासन मराठा आरक्षणासाठी सकारात्मक आहे. स्वतः सीएम साहेब जिल्हाधिकाऱ्यांशी बोलले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मला इथं पाठवले. मी आपल्याला आश्वासित करायला आलो. ही ना दरवेळेस काय करतात माहितीये का? या आरक्षणाच्या नावाखाली दरवेळेस वेगवेगळं कोणाला तरी पाठवून देतात आणि आपल्याला देतात लॉलीपॉप. मी स्वतः मराठा आहे. मराठा समाजाला आरक्षणाची किती गरज आहे हे मला चांगलं माहिती. तुम्ही उपोषण सोडा. तुमच्या मागण्या 1 तासाभरात सीएम सरांपर्यंत पोहोचतील. मुख्यमंत्र्यांच्या दरबारी कवर कागदाचा गर्दा करता. जरा आमच्या मागण्या मान्य करा म्हणा. साहेब, मी आपल्याला हे लेखी आश्वासन घेऊन आलो. हे बघा साहेब, उपोषण करणं माझ्या हातात आहे, ते थांबवणं नाही. ह्यो माझा समाज आणि ह्यो माझा जो देह आहे ना माझ्या समाजासाठी. एक मराठा, एक मराठा. मी हात जोडून विनंती करतो, उपोषण मागे घ्या. आता तुम्ही कशाला हात जोडताय? तुम्ही तर सरकारचा प्रतिनिधी ना. त्यांना जाऊन सांगा ना तिकडं की मराठी बी तुमचीच लेकरं आहेत म्हणावं. दुसऱ्याच्या लेकरांना खायला तूप रोटी आणि आमच्या हातात तरी कमी वाटी. गावगाड्यात मराठा समाजाला मोठा भाऊ मानतात ना, मग मोठ्याच्याच माती का गोटा? मी पुन्हा विनंती करतो, उपोषण मागे घ्या. साहेब जाऊन सांगा त्यांना माझ्या मराठा समाजाला द्या म्हणावं आरक्षण. माझा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचन म्हणावं. साहेब, मला खात्री आहे त्यावेळेस तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण होतील. लिंबू सरबत घ्या, उपोषण सोडा. पार्टी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पार्टी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आम्हाला खूप आनंद होतोय की आम्ही तुमच्यावरती PhD करतोय.
पाटील, हा फोटो कुठला आहे? कुठलाही हो, करंदळ्याच्या परिसरातला आहे. जायकवाडीच्या धरणातून शेतकऱ्याला पाणी सोडा म्हणून आंदोलन केलं. म्हणजे आरक्षणासोबत तुम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नावर सुद्धा आंदोलन केलंय का? अहो, शेतकऱ्याचंच पोरग आहे मी, त्यांच्यासाठी करणारच ना. आणि बिचारे मागून मागून काय मागतात की दुष्काळात पिकाला पाणी आणि ती पाणी द्यायला लाईट आणि चांगलं त्याला पुशे रे. म्हणजे काय कर्ज होऊन काय मारायचं ठरवलं की काय आम्हाला? आणि का? ही ते आम्ही 2019 ला कर्जमाफीसाठी आंदोलन केलं लॉकडाऊनच्या आधी. पुस जाऊन बांधावर बसलो होतो. बस. आणि काय तिकीट मिळालं त्याचं? मी घेतल्या बिगर मागे हटतो कुठं. जे नियमित कर्ज भरायचे त्यांना 25,000 कर्जमाफी आणि ज्यांचं थकलं होतं त्यांना 1.5 लाख कर्जमाफी सरकारनं तात्काळ देशील तर. हा कोपडीच्या लढ्याचा फोटो आहे ना? हो, 17 जुलै 2016 ची ही घटना. 17 जुलैलाच गेवराई बंदचं निवेदन दिलं, 18ला तर गेवराई बंद आणि 20 तारखेला मांजरसुंबेचा रस्ता रोको होता. आणि मागणी एकच होती, काही झालं तरी आरोपीला फाशी द्यायची. हा झेंडा कुठला? ह्यो झेंडा आम्ही नारायणगडावर लावलाय, सगळ्यात मोठा झेंडा आहे. पाटील, आंदोलनासाठी पैशाच्या रूपात कुणाकडून काही मदत? मला असं वाटतं ना, आपल्यात हिंमत असली तरच करा, नाहीतर दुसऱ्याची कडेन धाव वाढली अशाने आंदोलन नाही होऊ शकत. आम्ही हे ऐकलंय की तुम्ही स्वतःच्या वाट्याची शेती विकून सुद्धा वेळोवेळी आंदोलनासाठी पैसा उभारलाय. काहीच ठेवलं नाही, इकायला आता राहिलंच नाही काय. आधी 10 गुंठे इकली, परत 1 एकर इकला, परत 30 गुंठे इकली, परत 1 एकर इकला. इकडे तिकडे फिरायला होंडाची गाडी घेतली होती, ती गाडी विकून टाकली आणि मी घरबी गिरवी दिली. गम नाही वाटत, आनंद वाटतो की आपण समाजासाठी जगतोय, समाजासाठी काहीतरी करतोय. अहो, मग काही शिल्लक आहे की नाही? आहे 2-1 एकर, ती देशात लिहून दिली. काय नाही, आता सगळीकडनं मोकळा झालोय. तुम्ही समाजासाठी कायम फिरतीवर असता, मग हा प्रपंच कसा चालतो? घरचेच, आई वडील आणि बायको शेतात राबतात. जेवढं पिकन तेवढं आनंदाने खातो. मातीच्या गादीवर ढेकळाची उशी करून सावलीलाच पांघरून घेऊन उद्याच्या आशेसाठी माझ्या जगणाऱ्या शेतकऱ्याला काय लागतं? समाजासाठी देहावर तुळशी पत्र ठेवावं असं का वाटलं? बाकी लोकांसारखं सुखी जीवन जगता आलं असतं की? आयुष्यभर तूप रोटी खाऊन एक दिवस मरण्यापेक्षा उपाशी राहून जर समाजासाठी काही केलं ना, तर वर गेल्यावर महाराजांच्या पायापाशी तरी जागा मिळेल. आणि ही एका मावळ्यासाठी ना स्वर्ग सुखापेक्षा जास्त आहे. बरं, पुढील आंदोलनाची वाटचाल कशी असेल मग? कळन लवकरच कळन. पण सरकार दखल घेऊन घ्यावी. सीधी उंगली से गिनी निकली. बोट वाकडं करून गिनी करतेच हो ना. पण आपलं जरा वेगळंच आहे सगळं. आपण तुपाचा डबाच जळावर ठेवतो. जारांगे पाटलाचा नाद म्हणजे 0 बाद, नो बॉलवर बी छक्का हानीत असतो आपण. आज महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण बहाल केल्यानंतर 70 वर्षापासून सुरू असलेल्या लढ्याला यश मिळाल्याची भावना मराठा समाज व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे मराठा समाज बांधव जो आहे तो जल्लोष साजरा करत आहे. May I come in, sir? Come in. निवड झाली तुझी आणि आम्हाला अपेक्षा आहे तुझ्याकडून चांगलं काम करायचं होतं. आई बाबाला नोकरी लागली. चांगलं झालं.
काय हो, काय झालं? बरं वाटत नाहीये का? बरं झोप तू. नाही, आधी तुम्ही झोपा. झोपा. सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले असून सरकारच्या वतीने पुन्हा नव्याने पिटिशन दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत 2185 मराठा विद्यार्थ्यांना विविध नोकरीत आरक्षणाचा लाभ मिळाला होता. त्यांचे भवितव्य आता टांगणीला लागले असून आरक्षण रद्द झाल्यामुळे नोकरी सुद्धा जाणार असल्याची चर्चा आहे. आता हो पप्पा, इलेक्शन पुरती तोंडाला पानं पुसली काय आमच्या? हे राजकारणी बी इतकी भारी आहेत ना, त्यांच्या जो विरोधक असतो ना तो काय करतो माहिती का? इलेक्शनच्या टायमाला बरोबर आपल्याकडे येणार आणि तो काय म्हणतो, यावेळेस आम्हाला निवडून द्या, आम्हाला सत्तेत आणा. आम्ही सत्तेत आलो की 4 दिवसात तुम्हाला टिकणारं आरक्षण देतो. आणि ह्यांना एकदा सत्तेत आणलं की यांनी रंग बदललाच म्हणून समजा. हा, हे लय बेकार आहे. पण मला बी त्यांना सांगायचंय की लक्षात ठेवा, आरक्षण हे आमच्या हक्काचं आणि आम्ही ते मिळवणारच आणि तुम्हाला ते द्यावंच लागेल. फक्त मला आज समाजाला सांगायचंय की आपल्या सगळ्यांना एक व्हावं लागेल. काही जण बडबड करतात मराठी एक नाही होऊ शकत, पण आपण बी त्यांना दाखवून देऊ की मराठा एक होतो का नाही. आणि मराठा जवळ एक झालाय, तेव्हा इतिहास घडलाय हे आपल्या सगळ्यांना माहिती. मला समाजाला सांगायचंय की आपल्या लय पोरांनी आत्महत्या केल्या, लय कुटुंब उद्ध्वस्त झाली या आरक्षणाच्या पायी. पण त्या भावाचं बलिदान वायाला जाऊन देणार नाही. हे मनोज जरांगेचा शब्द आहे तुम्हाला. आणि या सरकारला आपल्याला आरक्षण द्यावंच लागेल. सरकारला मी मला सांगायचं, उद्यापासून मी साष्ट पिंपळगावला ठाण मांडून बसणार आहे. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. एक मराठा, एक मराठा. सगळ्यांना जय शिवराय. सगळ्यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो की आज आपण इथं आलात. आणि मला लय भारी वाटायला लागलंय की आता आपला समाज एक व्हायला लागलाय. कारण मी समाजाला मायबाप मानलंय आणि आपल्या लेकरा बाळांचं चांगलं झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे. आणि त्यांना आरक्षण भेटलं तरच त्या पोरांचं चांगलं होईल ना. हो, त्याच्यासाठी आपल्याला एक व्हायची गरज आहे. आणि जर आपण एक झालो तरच ही सरकार विचार करणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या मराठ्यांना लाखोच्या कोटीच्या संख्येने एक होऊन आपली जी आरक्षणाची मागणी आहे सरकारला सांगावं लागणार आहे. आणि आपली ताकद कायमस्वरूपी एकजुटीने राहू द्या. मग बघू कसं देत नाही. कशी तब्येत? व्यवस्थित. हे बघा, मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आमचं सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. पण आता ते सुप्रीम कोर्टात रद्द झालं. आता का झालं, कसं झालं, त्या त्रुटी काय निघाल्या, याची सगळ्याची पूर्तता करण्यासाठी आमच्या सरकारने चांगल्या माणसांची समिती नेमलेली आहे. आरक्षण आधी टिकणारच नव्हतं तर मग कशाला द्यायचं? पण लवकरच मराठा बांधवांना आरक्षण मिळेल आणि ते आम्ही देणार. आमच्यावरती विश्वास ठेवा. तुमच्या आणखी काही मागणी असेल तर ते आम्हाला सांगा. नाही, मी तर टिकणारं आरक्षण घेतल्याशिवाय उठणारच नाही. कसंच आमच्या 42 बांधवांनी जीवाचं बलिदान दिलंय आरक्षणासाठी. त्यांच्या घरच्यांना सरकारी नोकरी आणि प्रत्येकी 10 लाख रुपये जाहीर करा. आमच्या 2185 लेकरांना राव सरकारी नोकऱ्या लागल्या होत्या. तुम्ही त्यांना तिथून काढून टाकलंय. त्यांना तातडीनं तिथं कामावर हेड ऑफिसचं काय फक्त नावालाच आहे की काम येळानी माणूस हेडतच बसायचं का हा पीस शोधत. त्या हेड ऑफिसला जागा तातडीनं संपादित करा. आमच्या गुन्हे दाखल केले ती तातडीनं मागे घ्यायची.
तिकिटाचे पैसे 200 रुपये घेतले रे भाई तू. गावातलं हे आंतरवालीचं आहे ना नाही आता येईन ते इकडं आता येईल आता इकडे येईल 1 तास इकडं त्याला पिक्चर आला. पहिल्यापासून चालू आहे ना रे, जेव्हापासून ते राजकारणात घुसले होते ना तेव्हापासून चालू. त्याने किती आंदोलन केले त्या हिशोबावर पिक्चर हा. सरळ टाकून देणार मी उद्या आपल्या ग्रुपला फेसबुकला टाकून डायरेक्ट. काय सांगाल साष्ट पिंपळगाव येथे मागील 109 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. तिसरा दिवस आहे आज. बेशुद्ध आहेत अजून, शुद्धीवर नाही आलं. आपण या ठिकाणी पाहताय उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलेली आहे. मागील 3 दिवसांपासून उपचारासाठी प्रकृती साथही देत नाहीये. अशामध्ये 3 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील बेशुद्ध आहेत. काय सांगाल, कशी आहे त्यांची तब्येत? जर का बाबा आमच्या संघर्ष योद्ध्याला काही झालं ना तर मग दाखवतो आम्ही गलथडीचा हा पाडा. मग त्याचं नव्हतं करून टाकू आम्ही. यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योन्मुक्षीयमामृतात्
त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिपुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात् त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिपुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात् इथं मला इथं का कोणी आणलंय? तीन दिवस झाले. बोल परत. अरे वाघाचं बच्चे आहेत तुम्ही, असं रडत्यात होय? रडायचं नाही, वेळ आली ना लढायचं असतं. रडू नका. पप्पा आज मुंबईला गेला नाही तर जमणार नाही का? जावं लागेल वैष्णवी, म्हणजे नशीब कुंकू लावायला आलं आणि आपण जर कपाळ धुत बसतो तर जन्मभर कपाळ करंट होईल. हातातोंडाशी आलाय घास, आता कटाळ. या पिशवीत तुमचे औषध आणि गोळ्या आहे, दशमी आणि चटणी पण दिली आहे. 2 दिवस पुरेल तुम्हाला. तुम्ही काळजी घ्या सगळ्यांची. तुम्ही पण काळजी घ्या. येतो. काळजी घ्या पप्पा. उद्धव ठाकरे दे. पण तुम्हाला काय वाटतं, हे लोक दिलेलं आश्वासन पाळतील? त्यांना आश्वासन पुरंच करावं लागेल. हा घेतले बघा, मी कसंच मागे हटत नाही. त्यांनी मी माझा नादच करायचा नाही बरं का. तुला तर माहिती, सूर्याची सावली कधीच लपत नाही आणि मनोज जरांगे शिवरायांशिवाय कुठंच झुकत नाही. वा, 1 महिन्याचा वेळ मागितला त्यांनी. ये मैं 23 गाडी 50-55 राजा गाडी. नाही बघा म्हणा मग मराठ्यांचा दणका, विरोध करणाऱ्यांचा कसा मोडतोय मनका. ए यार पाणी दे ना, कोरडं खाऊन पार तोटर बसायला लागले. आज आपल्या ग्रामपंचायत कार्यालय आंतरवली सराटी येथे आपण मासिक मीटिंगचं आयोजन केलेलं आहे. एक नंबर माणूस आहे बरं. राईट हँड माणूस आहे. श्री पांडुरंगी तारक हे आहेत सरपंच आहे ते. उपस्थित उपसरपंच आंतरवालीचे. आणि सर्व आपण सन्माननीय हे मधले ग्रामपंचायत या ठिकाणी ओरिजिनल ती ओरिजिनल आहे. आपले जे काही मुद्दे आहेत गावातले, जे काही अडचणी असतील, ज्या काही असतील तर त्या सांगा.
माझा असा एक मुद्दा आहे की आपल्या गावातले जे LED लॅम्प आहे बऱ्याचशा पोलवरले खराब झालेले ते आपल्याला नवीन टाकावं लागते. आपण आता काय करतो, जे स्ट्रीट लाईट असतात ते पूर्ण गावामध्ये स्ट्रीट लाईट लावतोय आणि ते काम आपण दिवाळीला पूर्ण करू. सरपंच, आपली शाळेची फार दुरावस्था झालेली आहे, तिथं आपल्याला 2 वर्ग टाकणं गरजेचं आहे. म्हणजे विद्यार्थ्याचे पावसाळ्यात खूप हाल होते, तिथं 2 वर्ग आपले बांधणे गरजेचे. आपण मागच्या मीटिंगमध्येच त्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे पालकमंत्री साहेबांना आणि त्यांनी आपल्याला 2 वर्ग मंजूर पण केलेले. त्याच्यामध्ये माझा मुद्दा असा होता की आपल्या शाळेसमोरील जी गल्ली त्या दलित वस्तीमध्ये पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तिथं आपल्याला विशेष असं लक्ष देणं गरजेचं आहे. तिथे नालीचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तर ती नाली आणि त्या गल्लीमध्ये रोड पण आहे, शेशी रोड पण सँक्शन आहे आणि नाली पण आहे. तर आपण ते पण काम लवकरात लवकर ह्या महिन्यातच का पुढच्या मीटिंगपर्यंत आपण आज बोलतोय हे सगळे कामं व्हायलाच पाहिजे, कारण ही कामं सँक्शन झालेली आहेत आणि जे कामं सँक्शन नाही आहेत ते पुढच्या मीटिंगमध्ये होतात. बरं, आपले सर्वांची मुद्दे झालेले आता. बरं, आता एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे आणि तो महत्त्वाचा आहे की 29 तारखेला मनोजदादा जरांगे पाटील यांची सभा पैठण फाट्यावरती होणार आहे आणि ते सभा या कारणाने आहे की मराठा समाजाला आरक्षण भेटायला पाहिजे आणि त्या मागण्या मान्य नाही झाल्या तर दादांना उपोषण करण्यासाठी आपल्या गावकरी आणि ग्रामपंचायतच्या वतीने आपण त्यांना रिक्वेस्ट केलेली की दादा तुम्ही आंतरवालीमध्ये उपोषण करा. तर माझं असं मत आहे की आपलं सगळ्यांचं मत असेल तर आपल्या ग्रामपंचायतच्या वतीने आपण त्यांना एक ठराव देऊ आणि तो ठराव दिल्याच्या नंतर दादांना आपण रिक्वेस्ट करू की दादा आम्ही ठराव पण पास केलेला आहे आणि तुम्ही आमच्या गावामध्ये उपोषणाला बसा. खरं टाका एक मत काय दादा जय शिवराय, अंतरवाली सरपंच बोलतोय. काही नाही, आज आमची ग्रामपंचायत त्याच्यामध्ये जे काही आपलं 29 तारखेला सभा आहे त्याच्यामध्ये आपल्या जे काही अटी मान्य नाही झाल्या तर त्या अनुषंगाने आमच्या गावकऱ्याच्या वतीने आणि ग्रामपंचायतच्या वतीने अंतरवालीमध्येच आमरण उपोषण करा हे सगळ्यांची ठीक आहे. हो बोल सतीचा भाऊ आज पोत लय बैठका झाल्या, लई चर्चेची बी गुराळ झाली, पण माय बापा हो आता ह्यांना आपली मराठ्यांची ताकद दाखवून द्यायची वेळ आली. आपल्या ह्या गोदापट्ट्याच्या ताकदीवर जेलात राहून बेसन भाकर खाऊन आलेल्या तुला आरक्षण आणून दाखवीत तरच मराठ्याच्या अवलाद सांगणार नाही तर सांगणार नाही. विजय यात्रा निघन नाही तर माझी अंत्य यात्रा निघन सरकार समोर. मी बायकोला सांगताना सांगून आलोय, हे बघ आलो तो तू आणि गेलो तर समाजाचा कुंकू पुसून तयार आहे. अंतरवाली सराटी सन्मान उभारून करीत असतात ना. राजा महाराजांनी हिंदवी राष्ट्र निर्माण केलंय, त्यांचं गुणगान गाता होताच आणि तुम्ही बसलात होय उठा. आरती घर शिवमय झाल देह भानर सदैव लीन पंच प्राणर आज गुणगान गातो माबळा भगवी धरती आसमानर वाज तुया नगारा झाला जीव भंडारा कर तुया मुजरा तुम्हाराज झालाच आधार करण्या उद्धार शरण आलो शिवराया प्रचंड आदर त्रिवार मुजरा नमन तुम्हा शिवराया झालाच आधार करण्या उद्धार शरण आलो शिवराया प्रचंड आदर त्रिवार मुजरा नमन तुम्हा शिवराया.
जिजामाय भवानीचा हात, 12 मावळात धर्माचं निशान, रोवुनिया दिला रयतेला अभिमान. वाजतूया नगारा झाला जीव भंडारा, करतूया मुजरा तुम्हारा. झालाच आधार करण्या उदार शरण आलो शिवराया, प्रचंड आदर त्रिवार मुजरा नमन तुम्हा शिवराया. झालाच आधार करण्या उदार शरण आलो शिवराया, प्रचंड आदर त्रिवार मुजरा नमन तुम्हा शिवराया. माजलया जागो जागी अपराधांचं रान, दाखवाया जगी मर्द मराठ्याचा बाणा, समशेर व्हावी पुन्हा दुश्मनाचा काळ. वाजतूया नगारा झाला जीव भंडारा, करतूया मुजरा तुम्हारा. करण्या उदार शरण आलो शिवराया, प्रचंड आदर त्रिवार मुजरा नमन तुम्हा शिवराया. झालाचा आधार करण्या उदार शरण आलो शिवराया, प्रचंड आदर त्रिवार मुजरा नमन तुम्हा शिवराया. झालाचा आधार करण्या उदार शरण आलो शिवराया, प्रचंड आदर त्रिवार मुजरा नमन तुम्हा शिवराया. झालाचा आधार करण्या उदार शरण आलो शिवराया, प्रचंड आदर त्रिवार मुजरा नमन तुम्हा शिवराया. वचन प्रतिज्ञा स्वराज्य तोरण नीतीचे धोरण शिवराया, देव धर्म अन रयत रक्षिण्या होरण कंदन शिवराया. श्रीमंत योगी छत्रपती तू जाणता राजा शिवराया, साध ऐकून धाव पावरे ये राष्ट्रासी ताराया. शिवराया 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 शिवराया. पण आज 4 दिवस झालं दादा उपाशी आहेत. आणि हे कशा करता दादा उपाशी आहेत? अन्न पाण्याचा केला त्याग, अन्न पाण्याचा केला त्याग, अन्न पाण्याचा केला त्याग, अन्न पाण्याचा केला त्याग. आरक्षण लेकरांसाठी माग, आरक्षण लेकरांसाठी माग, आरक्षण लेकरांसाठी माग. आता बघायला गेलं ना आमच्या मुलांना 95% मार्क असून सुद्धा आज शाळेमध्ये ऍडमिशन मिळत नाही, कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही. तेव्हा कुठंतरी महाराज गरज आरक्षणाची वाटते. याच्याकरता आरक्षण पाहिजे. तर जंगलातील भारी झाडाला साग म्हणतात, जंगलातील भारी झाडाला साग म्हणतात. जो फणा काढतो त्याला नाग म्हणतात, आणि जो महाराष्ट्रात राहून हवा करतो त्याला छत्रपती शिवाजीराजांचा वाघ. अरे आपलं नशे आहे गोदनापुरीचा. माय मी येऊन आला पुरीचा. हा जैन सर बोला. तुमच्या जरांगे पाटील ते त्यांच्या गावामध्ये अत्यंत शांततेमध्ये आंदोलन करत आहेत याची पूर्ण खात्री केली आहे मी. तुम्हाला समजतंय का? सीएम, डेप्युटी सीएम, अर्धमंत्री मंडळ असणारे कार्यक्रम हे काय नाही. ते आंदोलन उद्याच्या उद्या थांबलं पाहिजे. कोण साहेब? उपचाराचं कारण काढून त्याला उचला. आणि हा मला संपूर्ण जालना जिल्हा स्वच्छ पाहिजे 2 दिवसात. ठीक आहे साहेब. जय महाराष्ट्र. भूतकाळाच्या छताडावर पायरून वर्तमान काळ उलटा टांगून भविष्य कसं घडवायचं हे शिकवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना रक्ताच्या प्रत्येक थेंबातून मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. या महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसांना स्वराज्यासाठी शेवटच्या
छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसांना स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवलं छत्रपती संभाजी महाराजांनी. आणि या महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसांना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, न्याय व हक्कासाठी संघर्ष कसा करायचा हे शिकवलं मनोज जरांगे पाटलांनी. एक तर मराठा समाज कधी पेटत नाही आणि पेटला तर कधी विजत नाही हे देखील त्यांनी दाखवून दिले. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला आणि शिवरायांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला, आणि शिवरायांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. शहागडचा पूल आहे. वद्रीवारला पूल आहे पुढचा, हनुमानची मूर्ती. हा ती काय हनुमानची मूर्ती ते पूल आहे. आता लाठीचार्ज आता काय आता लाठीचार्ज